ज्यावेळी 92 लाख किंवा 80 लाख कमी झाले असं म्हणतो, तर 3 कोटी 3.5 कोटी महिला भगिनींना आम्ही त्याचा फायदा देतो हे कोणच बोलत नाही. काही महिला भगिनींनी अनावधानाने गाडी असताना फॉर्म भरले, काही महिला भगिनींनी नोकरी असताना फॉर्म भरले, काही महिला भगिनींनी शासकीय लाभ मिळालेला असताना फॉर्म भरले, त्याचे ते आपण डिलीट करतोय. त्याच्यामुळे कोणालाही असं हसून सांगण्याचा अधिकार नाही. त्यांनी कधीच काय चित्रासाठी केलं नाही. त्या युपीटीच्या लोकांनी आम्हाला सल्ला देण्याची आवश्यकता नाही. परंतु मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की आपण 80 लाख 82 लाख जेव्हा कमी झाल्याचा आकडा सांगतो, तर 3.5 कोटी 4.5 कोटी महिला भगिनींना आम्ही देतोय पात्र महिला भगिनींना, हे देखील सांगितलं पाहिजे. आणि ती योजना पात्र महिला भगिनींची कधीही बंद होणार नाही, हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सांगितलं. मी सकाळी पण याबाबत सांगितलेलं आहे. त्यांचा तो वैयक्तिक घरातला विषय आहे. त्यांनी त्याच्याबद्दल खुलासा केलाय, ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी सांगितलेलं आहे. कोर्ट मॅटर चालू आहे, त्याच्यामुळे निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर आपण सिनियर ही माझी भूमिका स्पष्ट पद्धतीने असेल. जर एखाद्याच्या घरामध्ये अशा पद्धतीचा मॅटर चालू असताना, तो कोर्ट मॅटर असताना, त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने मी सांगितलं. त्या व्यक्तीने फिर्याद दाखल केली, त्यांची तक्रार देखील दाखल झालेली आहे. जे कोण नाही म्हणतात त्यांचं देखील कोर्ट ऐकून घेणार. तुम्ही म्हणताय पोलीस केसेस दाखल झालेले, तपासानंतर सगळं बाहेर येईल. तपासानंतर बाहेर आल्यानंतर कुठून आहोत. माझं म्हणणं विनायक राऊत काही आंतरराष्ट्रीय लेवलचा विषय नाही. आपण सिंधुदुर्गाच्या विकासावर बोलत चांगलं नाही. अजून एक माहिती म्हणून सांगतो की 8 ते 15 दिवसापूर्वी माननीय गोपालबाई केसरकरांच्या नेतृत्वाखाली माझ्या विभागाची जे काही प्लॉट थांबवलेले होते ते देखील रिलीज करण्याचा आम्ही निर्णय घेतला. तिथे जो लोकांचा एका ग्राउंडला विरोध होता तो देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. नवीन उद्योजकांना प्लॉट देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे मला नवीन एमआयडीसी भेटलेले होते, तर ती देखील एमआयडीसी जर योग्य जागेवर असेल तो देखील करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. तर देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प होणार नसल्याचं पालकमंत्र्यांनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांचं जे आहे मात्र तिथे देवगडमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय, कसं बघताय? बघा, महायुती सरकारची आमची सगळ्यांची जी भूमिका आहे की लोकांच्या बरोबर आम्ही आहोत. एखादा कुठचाही प्रकल्प राज्याचा उद्योगमंत्री म्हणून सांगतो आम्हाला लादायचा नाही. लोक कन्व्हिन्स झाली, लोकांनी जर त्या प्रकल्पाचा विचार केला, लोकांनी तो प्रकल्प समजून घेतला, त्यासाठी रेट त्यांना जर चांगला आम्ही देणार असतो, त्यांना मान्य झाला, त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करूनच आपण प्रकल्प करू. आणि म्हणूनच पालकमंत्री महोदय असं म्हणाले की जबरदस्तीनं कुठचाही प्रकल्प आम्ही इथे करणार.